नमस्कार मित्रांनो, मी भीमराव कडाळे पाटील. BKP मराठी बघताय आपण. मी आज माझ्या शेतामध्ये आहे. तर हे आपण बघले झाडांना बघा, ही अशी सगळी शेती माझी. ही बघा, आपण बघू शकता की गुंजा निघलेले आहेत. कळी गळण्याचं प्रमाण सुद्धा आहे बऱ्यापैकी. ते हे बघा आपण कशा पद्धतीनं हे नरकळी निघलेली आहे जास्त. बघा नरकळी, आणि त्याच्या पाठोपाठ मादी कळी सुद्धा निघत असते. बघा हे बघा, नरकळीचं प्रमाण बऱ्यापैकी आहे, मादी कळीचं सुद्धा प्रमाण आहे याच्यामध्ये. तर आता हे बघा, असंच आता हे सेटिंग होईल. ह्याच्या बुडाचं सुद्धा गवत आपण काढायचं नाही. बघा आता हे डाळिंबच तयार व्हायला लागले. बघा हे डाळिंबच तयार व्हायला लागलेलं आहे. छोटी छोटी डाळिंब ह्याला लागतील आता. तर हे अशा पद्धतीनं आता ह्याला काळोखी जरा कमी प्रमाणामध्ये दिसते आपल्याला. तर ह्याला झिंक, पॅरेस, मॅग्नेशियम सल्फेट ही असे सुद्धा गोष्टी सोडल्या पाहिजे. कॅल्शियम बोरान सोडलं पाहिजे. ह्याला फवारण्या देखील केल्या पाहिजेत. कळी गळण्याचं प्रमाण अधिक दिसतंय थोडं. तर ह्याच्यासाठी सुद्धा उपाययोजना करणं गरजेचं आहे, कळी गळू नये म्हणून. बघा हे आपण बघू शकता. आता हे कळी सेटिंग झाल्यानंतर सुद्धा ह्याला आळीचं प्रमाण वाढेल. ती आळीसाठी सुद्धा आपल्याला नियोजन करावं लागेल. आता हे बघा गवत आहे, हे सगळं गवत कापलं गेलेलं आहे. बघा हे इथं तर झाडच हे व्हायला लागले, जास्त पाणी होतं इथं. हे पाहताय आपण की कशा पद्धतीनं ह्याला सेटिंग व्हायला लागले. परंतु नराचं प्रमाण हे जे अधिक आहे. नरकळी जेव्हा नरकळी कशी आपल्याला दिसते, ही नरकळी मोठ्या प्रमाणात. तर हे सुद्धा आपण आता ह्याला इतर औषधं सुद्धा सोडणं गरजेचं आहे, बाकीची सुद्धा. बघा हे आपल्याला दिसते. ही अशा पद्धतीनं मित्रांनो शेती आहे.